नमस्कार. पैसा है के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. थंबनेल बघितल्यामुळे तुम्हाला अचानक असं वाटलं असेल की पैसा कमवण्याबाबत मोटिवेट करणारा माणूस किंवा मार्गदर्शन करणारा व्यक्ती आज अचानक असं का म्हणतोय की तुम्ही धंदा करूच नका, तुम्ही बिझनेस करूच नका. म्हणजे हा विषय घेण्याचं कारण असं आहे की तुम्हाला टेक्निकली बिझनेस कसा करावा, बिझनेससाठी काय आवश्यकता असते, बिझनेस कोणी करावा, या सगळ्या गोष्टीचे पॅरामीटर समजून सांगणारे बरेच जण भेटतील. पण फेल्युअर झालेले बिझनेस जे आहेत त्यांना कधीतरी तुम्ही विचारा, पण ते प्रामाणिक असतील तर त्याची कारणं ते सुद्धा सांगतील. आणि अशीच बरीच कारणं मी अनेकांच्याकडून ऐकली आणि ती ऐकली म्हणजे त्यांना असा प्रश्न अगदी त्या पत्रकाराप्रमाणे, सर तुमचा बिझनेस कसा बुडाला हो, तुमचा बिझनेस का वाढला नाही, तुमचा बिझनेस का ग्रो झाला नाही, असं कधी करत बसलो नाही. पण चर्चेमधून मला ते लक्षात आलं की बिझनेस का ग्रो होत नाही, बिझनेस का वाढत नाही, ते लोक बिझनेस का वाढवू शकले नाहीत. तर त्यातली एक मी फार मोठा व्हिडिओ बनवू शकतो याच्यावरती, पण ते करत बसणे आणि तुम्हाला उगाच ते एखाद्या विषयामध्ये विनाकारण गुंतवून ठेवणे हे मला पटत नाही. अगदी 2-4 कारणं जी आहेत ना, ती कारणं मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती टेक्निकलपेक्षा वेगळी असणार आहेत. कारण टेक्निकल नॉलेज अबाउट द बिझनेस तुम्हाला कुठेही मिळू शकतं, पण जे प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला जे नॉलेज पाहिजे ना, ते तुम्हाला नक्कीच कुणीही सहजासहजी सांगणार नाही. म्हणून मी हा व्हिडिओ खास घेतला आपल्या व्ह्यूअरसाठी. तर अशा लोकांनी बिझनेस करूच नये, धंदा करूच नये, असं माझं स्पष्ट मत त्यानंतर झालेलं आहे. ते मत का झालं ह्याचं कारण सांगतो. बिझनेस त्यानेच करावा आधी हे सांगतो, आणि जर तो गुण तुमच्यात असेल तर तुम्ही ठरवा की मी बिझनेस करू शकतो की नाही. तर पहिलं कारण, बिझनेस असा आहे की इट्स म्हणजे बिझनेस इज द बिझनेस ऑफ ग्रीड. म्हणजे हे माझं म्हणणं आहे, बिझनेस इज द बिझनेस ऑफ ग्रीड. म्हणजे काय, ग्रीड म्हणजे काय, ग्रीड म्हणजे थोडक्यात स्पष्टपणे सांगतो हाव. ज्याला पैशाची हाव असते ना, तो माणूस बिझनेस करू शकतो. आणि जर तुमच्यामध्ये पैसा कमवण्याची ग्रीडच नसेल तर तुम्ही सांगा बिझनेस तुमचा ग्रो होईल? कारण बिझनेसमधून पैसा किती मिळतो, तो आणखीन जास्त कसा मिळेल, आणखीन जास्त कसा मिळेल, आणखीन जास्त कसा मिळेल, कायम हाच विचार करणारा जो माणूस आहे ना, तो बिझनेस वाढवू शकतो, तो बिझनेस ग्रो करू शकतो. ही क्वालिटी तुमच्यात आहे. आज जर तुमचा मी आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. अगदी रिक्षा चालवणे हा सुद्धा एक धंदाच आहे ना. म्हणजे आपल्या ठाणे, मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी तर रिक्षा चालक हे धंदाच करतात. पण सगळेच रिक्षावाले तुम्हाला दिसतात का की फार मोठे झाले? नाही. काय होतं आहे की ग्रीड एका लेवलपर्यंतच त्यांची जे आहे ती वाढत जाते आणि तिथून सॅच्युरेट होते. त्यानंतर ते रोजचं म्हणजे ते काम जे असतं ना त्याला कंटाळतात. आणि ते चुकीचं आहे असं अजिबात मी म्हणणार नाही, पण कुठल्याही बिझनेसची तीच पद्धत आहे. तुम्ही एका लिमिटपर्यंत गेल्यानंतर त्यातली ग्रीड ही आपोआप आपल्या मानसिकतेवरती हवी होते आणि ती ग्रीड कमी होत जाऊन काय होतं, तुम्ही एकदम सॅच्युरेट लेवलला तो बिझनेस करायला लागता. मग तुमचा धंदा जो आहे तो धंदा अगदी एखाद दिवशी 5,000चा होत असेल तर तो धंदा 6,000 कसा होईल याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही ग्रीडी आहात. पण फक्त 5,000 होतोय ठीक आहे, चला रोज फक्त उठायचं, ते गाडीला किक मारायची किंवा आपला स्टार्ट करायचा किंवा शटर उघडायचं किंवा ऑफिसचा दरवाजा उघडायचा आणि आपलं रोजचं जे काम आहे ते करत राहायचं ॲज अ बिझनेस. सॅच्युरेट लेवलला आलेला बिझनेस तो कधीही ग्रो होत नाही. म्हणजेच ज्याची ग्रीड कंटिन्युअस आहे त्याने बिझनेस करावा. आणि जर नसेल तुमच्यात तर तुम्ही धंदा करूच नका. म्हणजे न केलेला बरा. आणि न केलेला का बरा? कारण वाढ जोपर्यंत आहे तोपर्यंत बिझनेस वाढत राहतो, तोच टिकतो. पण एकदा उतरती कळा लागली की तो बिझनेस बुडायला वेळ लागत नाही. आलं लक्षात? म्हणजे पहिली एक गोष्ट, म्हणजे पहिला हा गुणधर्म म्हणा, तुम्ही त्याला प्रॉपर्टी म्हणा, तुम्ही त्याला काय म्हणायचं ते म्हणा, पण तुमच्यामध्ये जर ग्रीड असेल, पैसा कमवण्याची हाव असेल तर तुम्ही धंदा करा, अन्यथा करूच नका. दुसरी गोष्ट तुमचा स्वभाव. स्वभाव म्हणजे काय माहिती आहे? अनेक तुम्हाला सांगतो, बिझनेस तुमच्या आजूबाजूला करणाऱ्या लोकांना तुम्ही विचारा, बिझनेस बुडण्यासाठी कारण काय माहिती आहे? विचारलं कधी?
उधारीमुळे धंदा बुडला असं सांगणारे तुम्हाला 100तले कमीत कमी 90 लोक तरी भेटतील. खरं आहे की नाही? म्हणजे काय असतं बरं? दयाभाव. तुमचा स्वभावामध्येच तो दयाभाव आहे. म्हणजे एखाद्याने कोणीही म्हणजे सर्वसाधारण मी तुम्हाला सांगतो, ज्याला गरज आहे तो कधी तलवार उपसून तुमच्याकडे मागायला येत नाही. गरजवंत जो आहे ना, तो नेहमी मृदू भाषेत तुम्हाला विनंती करत असतो की एवढा माल द्या की हो मला, मी तुम्हाला पैसे उद्याच देतो. बरोबर? मग हे असं जर असेल त्या धंद्यामध्ये तुमच्या, आणि तुम्ही जर त्या स्वभावानुसार, तुमच्या स्वतःच्या स्वभावानुसार जर त्याला उधारीवर माल देत राहिला, एक नाही अशा 10 जणांना जर तुम्ही माल उधारीवर दिला आणि ती रिकव्हरी जर तुम्हाला झाली नाही, तर तुमचा धंदा वाढेल की कमी होईल? लहान मुलगासुद्धा सांगेल वाढेल नव्हे, कमी होईल नव्हे, तो बुडेलच. कारण रोलिंगला तुमचा जो पैसा आहे, रोलिंगसाठी लागणारं जे भांडवल आहे ते कमी होत गेल्यानंतर तुम्ही धंद्यामध्ये काय टाकणार? पैसाच टाकू शकत नाही. म्हणजे इथे स्वभाव तुमचा कठोरच पाहिजे. एक तर उधारीवर मी धंदा करणार नाही, रोखीने करेन, जे असेल भले कमी होईल पण रोखीने करेन. आणि अशी वेळ आलीच की मला द्यावं लागतंय काही कारणास्तव, तर ती उधारी मला वसूलसुद्धा करता येईल, अशा पद्धतीचा तुमचा स्वभाव असेल तर तुमचा धंदा ग्रो होईल किंवा टिकेल, वाढेल. लक्षात आलं? म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा दुसरा विषय किंवा दुसरा पॉईंट, दुसरा गुणधर्म, तुमचा स्वभाव हा मृदू असता कामा नये. धंद्यामध्ये तुम्हाला कधीतरी नव्हे, बऱ्याचदा कठोरच राहावं लागेल, तर तुमचा बिझनेस ग्रो होऊ शकतो. आता तिसरा गुणधर्म सांगतो. तिसरा गुणधर्म म्हणजे तुमचा शारीरिकतेचा. म्हणजे तुम्हाला काम करण्याची हौस किती आहे, तुमचं शरीर किती साथ देतंय म्हणण्यापेक्षा ती मजबुरी झाली. पण तुम्हाला धंदा करण्याची हौस किती आहे, तुम्हाला किती उत्सुकता आहे, किती नाद आहे, याच्यावर सुद्धा तो धंदा वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. त्यासाठी तुमच्यामध्ये उत्सुकता असेल तर तुमच्यामध्ये आळस नसेल, हे लक्षात ठेवा. जर तुमच्यामध्ये आळस असेल तर 100% सांगतो, आत्ताच धंदा शटर डाऊन करा आणि धंदा बंद करून टाका. कारण हळूहळू मरण्यापेक्षा आणि कर्जबाजारी होऊन धंदा बंद होण्यापेक्षा तुम्ही स्टॉप करून टाका. म्हणजे जर तुम्हाला सकाळी 6 वाजता कुठलाही धंदा चालू करायचा आहे आणि तो धंदा चालू केल्यानंतर प्रॉफिट जास्त होतो, 10 वाजल्यानंतर तो धंदा लावला तर तो प्रॉफिट देत नाही, हे जर कळत असेल आणि तरीही तुम्ही 6 वाजता उठून जर तुम्ही धंदा स्टार्ट करत नसाल, तुमचं दुकान उघडत नसाल, तुम्ही किक मारत नसाल, तुम्ही जे काही काम ऑफिस तुमचं उघडत नसाल, तर याचा अर्थ असा आहे की तो आळस तुमच्या धंद्याला किल करतोय, मारतोय. मग 10 वाजता 11 वाजता गेल्यानंतर तुमचा धंदा ॲव्हरेज होणार. मग तो ॲव्हरेज धंदा जो आहे तो तुमच्या धंद्याला सपोर्ट करत नाही. तो पैसा तुमचा काही कामाचा होत नाही, कारण जेवढं भांडवल लावताय तेवढंच तुम्हाला जर निघत असेल. प्रॉफिटचा टाईम फ्रेम जो आहे तो सकाळी 6 ते 10 असेल आणि तुम्ही 10 नंतर जर धंदा केला आणि रात्री त्याचा काय उपयोगच नसेल, तर त्या धंद्याला काहीही किंमत नाही. म्हणून सांगतो, तुम्हाला प्रॉम्प्ट राहावं लागेल. ज्या वेळेला गरज आहे त्या वेळेला तुम्ही त्या धंद्यावरती, त्या बिझनेसच्या ठिकाणी असणंच गरजेचं आहे. म्हणून आळस जर असेल तुमच्यामध्ये तर तुम्ही धंदा करूच नका. आलं लक्षात? म्हणजे हे मी आता सांगतोय, यामधून डिमोटिवेट होऊ नका. डिमोटिवेट होण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतच नाही. पण जर तुम्हाला खरोखरीच यशस्वी व्हायचं असेल तर ह्या 2-3 पॅरामीटरचा नक्की विचार हा करावाच लागेल. त्यानंतर तुमच्या बुद्धिवादाचा प्रश्न. बुद्धिवाद म्हणजे काय हो? त्याला मी सर्वसाधारणपणे मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये सुद्धा मी म्हटलं आहे की बिझनेस करण्यासाठी कॉमर्सची डिग्री तुम्हाला गरजेची नाही, तुम्ही CA असणं गरजेचं नाही. असे अनेक कितीतरी मी बिझनेसमन बघितलेत की ज्या लोकांनी CA लोकांना कामाला ठेवलं आहे, पण ते स्वतः ग्रॅज्युएटसुद्धा नसतात किंवा 12वी पाससुद्धा नसतात. म्हणजे फरक काय? फरक हा आहे की जे काम तुम्हाला अगदी प्रॉपर जमतं ते काम तुम्ही करा आणि त्यानंतर जे काम तुम्हाला जमत नाही ते दुसऱ्यांना द्या, विश्वासाने द्या. जर असं जमत असेल तरच तुम्ही धंदा करा, अन्यथा करू नका. म्हणजे काय? लक्षात आला विषय? सब कुछ मैं ह्यामध्येच आपण धंदा किल करतो, धंदा मारतो. म्हणजे मी झाडू मारण्यापासून मॅनेजरपर्यंत आणि अकाउंटंटपासून मार्केटिंगपर्यंत सगळं काम मीच बघणार, होल्डर मीच असेल सगळ्यांचा. असं जर असेल, सगळीकडे डोकं मीच लावणार, हा जर मीपणा तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही धंदा करूच नका. कारण याच्यामुळे होतं काय की तुमच्यासोबत जे लोक सहकारी काम करत असतात
त्यांच्यावरती जर तुम्ही विश्वास ठेवला नाही तर 100% सांगतो की ती लोक तुमच्यासोबत जास्त दीर्घकाल टिकू शकत नाहीत. त्यामुळे जे काम ज्याला जमतं त्याला ते करू द्या, विश्वासाने करू द्या आणि त्याच्यावरती फक्त तुम्ही काय करा, निगराणी ठेवण्याचं काम करा, गाईडन्स, ॲडवाईस देण्याचं काम करा. पण तेही काम मीच करणार, तुमच्या ह्या कामामध्ये दखल मीच देणार, तेही मीच करणार, सगळं मीच करणार. म्हणजे ए टू झेड फक्त मी आणि मी. हा मीपणा जर तुमच्यामध्ये असेल तर 100% तुम्ही धंदा करूच नका. मला वाटतं ही 4-5 कारणं तुम्हाला सांगितली आणि 4-5 कारणं अगदी स्पष्ट आणि ओपनली तुम्हाला सांगितली. अशी मी कमीत कमी 50-100 कारणं सांगू शकतो की ज्यामुळे धंदा वाढत नाही, तुम्ही धंदा करू शकणार नाही. पण ही बेसिक होती. ह्या जर कारणांमध्ये तुम्ही गुंतला असाल, जर ही कारणं तुमच्यामध्ये असतील तर 100% सांगतो, तुम्ही पुन्हा एकदा सांगतो, धंदा करूच नका, बिझनेस करूच नका. कर्जबाजारी होण्यापेक्षा तो न केलेला कधीही बरा. चला असो, मी थांबतो. कारण मी मगाशी अगदी सुरुवातीलाच म्हटलो की फार मोठा विषय, मी ह्या विषयावरती खूप बोलू शकतो, खूप विचार मांडू शकतो, पण ते करायचं नाही. फार मोठा व्हिडिओ करण्यात मला पॉईंट वाटत नाही. थोडक्यात जे असेल ते तुम्हाला मी सांगावं, तुम्ही ते समजून घ्यावं, आत्मसात करावं आणि जर शक्य झालं तर पॉझिटिव्हली घेऊन जे आपल्यात कमी आहे ते भरून काढावं आणि चांगला धंदा उभारण्यासाठी नक्की प्रयत्न करावा. म्हणजे डिमोटिवेशनल वाटून जे तुम्हाला वाटलं असेल की हा डिमोटिवेट माणूस करतोय आपल्याला, तर असं अजिबात समजू नका. यातले निगेटिव्ह फॅक्टर जे आहेत त्याला पॉझिटिव्ह करण्याचा एकदा नक्की प्रयत्न करून बघा, तुमचा बिझनेस सक्सेसफुल होईल. इतरांपेक्षा थोडासा वेगळा विचार मी मांडला, मला वाटतं तसं. जर वाटलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि बिझनेस स्टार्ट करण्यासाठी कोणी उत्सुक असेल तर आधी त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि सांगा, हे 4-5 गुण बाबा तुझ्यात असतील तर धंदा अजिबात करूच नको. चला, काळजी घ्या आणि नवीन सुरुवात, चांगली सुरुवात आजपासून करा. थँक्यू.